भाजपात कोणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडणार आहे असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान महाविकास आघाडी फुटेल याबाबत आताच वक्तव्य करणं थोडं घाईचं ठरेल असंही त्यांनी म्हटलंय। सोलापुरातल्या पदाधिकाऱ्यांनी दत्तात्रय भरणे यांना मंत्री करण्यासाठी अजित पवारांना पत्राद्वारे निवेदन दिलं। इंदापूर विधानसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झालेत। त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी दत्तात्रय भरणे यांच्या मंत्रिपदासाठी मागणी केली आहे। रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलंय। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा चाकणकरांनी व्यक्त केली आहे। तर दादांनी मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय। सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजित पवारांचं मोठं योगदान आहे। त्यामुळे दोन्ही महायुतीमधील प्रमुख पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। मुंबईतल्या पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रिय झालेत। ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे भविष्यात मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे। निवडणुकीचा निकाल लागताच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय नेत्यांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांना मोठी जबाबदारी देण्याचे संकेत अमित शहांनी दिले। पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समता परिषदेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला। यंदाचा समता परिषदेचा सन्मान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देण्यात आलाय। छगन भुजबळांच्या हस्ते नागराज मंजुळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे नाशिकमध्ये आले होते। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं फुलांचा वर्षाव करत स्वागत झालं। शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी सहकुटुंब शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं आणि महाआरती केली। गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारनं लोकाभिमुख निर्णय घेतले, तर निर्णय महाराष्ट्रामध्ये यापुढे होऊ देत असं साकडं त्यांनी साईबाबांना घातलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यामध्ये पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। यावेळी त्यांनी सर्वांची मतं ऐकून घेतली आहेत। यानंतर पुढील 3 ते 4 दिवसात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय। मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एका पक्षाचे नसून राज्याचे आणि देशाचे असतात। मात्र भाजप सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री पद आणि पंतप्रधान पद हे एका पक्षाचं झालंय अशी टीका राऊतांनी केली आहे। मुख्यमंत्री पदावरून खासदार संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला। 200 पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या महायुतीला त्यांचा मुख्यमंत्री ठरवता येत नाहीये। भाजपकडे पूर्ण बहुमत असताना मुख्यमंत्री पद का लटकून पडलं असा सवालही राऊतांनी केलाय। निकालानंतर ईव्हीएम संदर्भात विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। त्यामुळे भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना फटकारलंय। सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम बाबतचे सर्व आरोप मोडीत काढलेत। आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी ते सिद्ध करावेत असं पाटील यांनी म्हटलंय। छगन भुजबळांनी बाबा आढाव यांची पुण्यातल्या उपोषणस्थळी भेट घेतली आहे। यावेळी भुजबळांनी आढाव यांचं म्हणणं ऐकून घेतलं। निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत बाबा आढाव आत्मक्लेश उपोषण करतायत। विरोधकांच्या ईव्हीएमच्या आरोपावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधला। ईव्हीएमवर विश्वास नाहीये म्हणून लोकसभेच्या वेळी त्यांच्या खासदारांनी राजीनामा देऊन टाकायला हवा होता असं विखेंनी म्हटलं। ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधकांच्या आरोपाला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। यंदाच्या निवडणुकीत माझं मताधिक्य कमी झालं। असं जर असतं तर मला 1 लाखांचं मताधिक्य असायला पाहिजे होतं। माझी मतं का कमी झाली असा सवाल भुजबळांनी केला। तर ईव्हीएम निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे असं त्यांनी म्हटलंय। पुण्यात चंद्रकांत पाटील आणि रोहित पवार यांची भेट झाली आहे। महात्मा फुले वाड्यात कार्यक्रमाला आले असताना दोन्ही नेत्यांची भेट झाली। यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या।